नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मित्रांनो आयडिया बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीनं। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत। पुढील अनिश्चित काळासाठी बस फेऱ्या बंद ठेवण्याचे निर्देश जे आहेत ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांना धीर दिला। तर आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कानडी संघटनांना हा इशारा दिलेला आहे। महाराष्ट्रातील एसटीला कर्नाटकात काळं फासल्यानं सरनाईक संतप्त झाले। तर काय सांगाल, एकंदरीत पुन्हा कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद समोर आलेला आहे। त्या ठिकाणी गेलेली बस त्या कंडक्टरला काळं फासण्यात आलेलं आहे, त्यामुळे पुढे हा वाद अजून वाढण्याची शक्यता आहे। नाही, वाद तर वाढला नाही पाहिजे ह्या विषयावर मी माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहोत। ही म्हणजे काल 9:10 जी आमची बस होती ती बस काही कर्नाटकच्या गावगुंडांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अडवली आणि गाड्यामध्ये घालून आमच्या प्रवाशांना बाहेर काढलं, ड्रायव्हर कंडक्टरला मारहाण केली, काळं फासलं, बसला काळं फासलं, फोटो काढले, त्यांनी निघून गेले। ही कार्यपद्धती बरोबर नाही आहे। उद्या तुमच्याही बसेस महाराष्ट्रात येतात, आमच्या जर काही लोकांनी तसं केलं तर मग नाही, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद काय आजचा आहे का? आणि मला अभिमान आहे, मी ज्या पक्षाचा मंत्री आहे त्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तब्बल 2 महिने बेळगावमध्ये त्यांनी कारावास भोगलेला आहे। त्यामुळे आंदोलन करते म्हणून त्यांची ओळख आहे। आणि आम्ही काय हातात बांगड्या भरलाय का? मंत्री वगैरे नंतर, आम्ही आधी शिवसैनिक आहोत। कॅमेरामॅन योगेश सह गणेश सुराट, टीव्ही 9 मराठी, ठाणे।